11 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर आलेली आहे। इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कमी मतदानाचा ट्रेंड पुन्हा एकदा समोर येतोय। महाराष्ट्रात केवळ 15.93% मतदान झालंय। पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 32.70% मतदान, बिहारमध्ये 21.11%, उत्तर प्रदेश 22.76%, जम्मू काश्मीर 21.37% मतदान आहे। सकाळी 11 वाजेपर्यंतची ही आकडेवारी समोर आलेली आहे। इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातही कमी मतदानाचा ट्रेंड मात्र पाहायला मिळतोय। महाराष्ट्रात केवळ 15.93% मतदान सकाळी 11 पर्यंत झालेलं आहे। देशातील मतदान आकडेवारी पाहतोय। महाराष्ट्र 15.93%, सर्वात कमी बिहार 21.11%, जम्मू काश्मीर 21.37%, झारखंड 26.18%, लडाख 27.87%, ओडिशा 21.07%, उत्तर प्रदेश 22.76%, पश्चिम बंगाल 32.70%, महाराष्ट्रातली मात्र सर्वात कमी मतदानाची टक्केवारी। पुन्हा एकदा सर्वांना आवाहन, मतदान या 13 मतदारसंघांसाठीतल्या मतदारांना आवाहन, मोठ्या संख्येने मतदान करा। एकीकडे शनिवार रविवारच्या सुट्टीला लागून मतदानाची सुट्टी याचाही परिणाम या निमित्तानं पाहायला मिळतोय। परीक्षा संपलेल्या आहेत, सुट्टीचा हा काळ आहे, त्यात अशा प्रकारे आलेल्या सुट्ट्या यामुळे सुद्धा मतदानावर काहीसा परिणाम पाहायला मिळतोय। पंकज दळवी आपले प्रतिनिधी आपल्या समवेत आहेत। पंकज, आकडेवारी का कमी दिसते? या 13 मतदारसंघांपैकी एकट्या MMRDA रिजनमध्ये आज 8 मतदारसंघ आहेत, मुंबईतले 6 मतदारसंघ आहेत। लोकांची नाराजी का शनिवार रविवार सोमवारची सुट्टी? मुंबईमध्ये सुद्धा जे आहे तो मतदानाचा कमी दिसतो। हळूहळू देशाच्या जर का आकडेवारीत बघितलं तर महाराष्ट्रात कमी आहे। मुंबई आणि 13 रिजन मतदारसंघात महाराष्ट्रात भिवंडीमध्ये सगळ्यात कमी मतदान होत आहे। त्यामुळे नक्की मुंबई आणि महाराष्ट्रात लोक मतदानाला का बाहेर पडत नाहीये हे सगळ्यात महत्वाचं सांगण्यात येतं। सगळ्यात महत्वाचा प्रश्न जर का आपण याच्यावरती उपस्थित होत असेल सगळ्यात महत्वाचा प्रश्न जर का आपण याच्यावरती उपस्थित होत असेल तर महाराष्ट्रातलं सध्या जे काही ढवळलेलं राजकारण आहे किंवा गढूळ राजकारण झालंय याच्यामुळे सुशिक्षित मतदारांच्या मनात कुठेतरी एक प्रश्नचिन्ह निर्माण होतंय का, की आपण निवडून दिल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये समीकरणं कशी हवी तशी बदलू शकतात, यामुळेच जर कुठे मतदार बाहेर येत नाहीयेत का, हा एक पहिला मुद्दा आहे। दुसरा, मतदानाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन अजूनही गंभीर नाहीये का, हा मुद्दा येतो। तिसरा, उन्हाचा फॅक्टर जो आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे। पण काही लोकांशी बोलत असताना सध्या चालू असलेलं राजकारण आणि त्याचे नंतर दिसणारे परिणाम याच गोष्टी महत्त्वाचं कारण असल्याचं इथे समोर येत आहे। कारण आपण बघितलं त्यावेळेला उमेदवाराला एका पक्षाकडून निवडून दिलं जातं आणि नंतर समीकरणं बदलतात, त्यामुळे कुठेतरी लोकांच्या मनामध्ये नाराजी आहे। ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे त्यामुळे लोक कुठेतरी आपण मत का द्यायचं या प्रश्नापर्यंत हा एक सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर जो आहे तो प्रसन्न इथे दिसून येतोय की लोकांच्या मनात राजकीय पक्षांविषयी नाराजी आहे। मग ती सर्व पक्षीय असेल, कुठल्या एका पक्षाविषयी नाही, हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे। आणि आकडेवारी कमी होते। निवडणूक आयोगातर्फे प्रचंड त्याच्यासाठी जी आहे ती ताकद लावली गेली होती। सचिन तेंडुलकर असेल किंवा वेगवेगळे मोठे मोठे सेलिब्रिटीज असतील त्यांचे कॉल्स सातत्याने येत होते। SMS च्या माध्यमातून मतदारांना अवेअर केलं जात होतं। हायवे असो किंवा कुठे एकसारखे होर्डिंग्स लावले होते, टीव्हीवरती सातत्याने जाहिराती होते, तरी सुद्धा मतदानाचा टक्का का कमी होतोय हे तितकंच महत्त्वाचा प्रश्न आहे प्रसन्न। खरं तर या बाबतीमध्ये राजकीय पक्षांनी अनालिसिस करणं गरजेचं आहे की मतदान एवढी त्याचा पाठपुरावा करून सुद्धा महाराष्ट्रातली जनता मतदानासाठी रस्त्यावरती उतरत नाहीये। निश्चितच लोकशाहीच्या दृष्टीने ही बाब गंभीर म्हणावी लागेल। मात्र त्याच वेळी हा मतदानाचा टक्का घसरण्यासाठी राजकीय पक्षांना सुद्धा आत्मपरीक्षण करणं प्रसन्न गरजेचं आहे किंवा राजकीय अपरिहार्य आहे असं म्हणावं लागेल।
पंकज, पण या घटलेल्या मतदानाचा, तो कशाहीमुळे घटलेला मुद्दा असो, मात्र घटलेल्या मतदानाचा फायदा तोटा नेमका कुणाला? प्रस्थापित सरकारच्या उमेदवारांना की विरोधकांना? प्रसन्न, याच्यापूर्वी एक ट्रेंड असा असायचा की ज्या पद्धतीनं मतदानाचा टक्का जर का वाढला, मतदान जवळजवळ 55-60% पुढे गेलं तर तो प्रस्थापितांना धक्का मानला जातो. जे मतदान जास्त झालं तर नवी संधी किंवा नवीन दारं उघडण्याची संधी, बदलाची संधी जास्त असते. मात्र जेव्हा मतदानाचा टक्का कमी असतो तेव्हा फार काही बदल होण्याचे संकेत नसतात. हा आत्तापर्यंतचा ट्रेंड होता. मात्र या निवडणुकीमध्ये जी मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे ती कोणाच्या पथ्यावर पडते आणि कोणाला अडचणीचं ठरते, हा अंडरकरंट जो आहे तो स्पष्ट होईल. कारण या निवडणूक अशी वेगळी निवडणूक आहे ज्याच्यामध्ये सगळी समीकरणं वेगळी आहेत, राजकीय समीकरणं वेगळी आहेत, राजकीय समीकरणं काही ठिकाणी बिघडलेली आहेत, काही ठिकाणी जोडलेली आहेत. त्यामुळे हा अंडरकरंट तितका महत्त्वाचा आहे. मात्र असा ट्रेंड, आत्ता पूर्वीचा जो ट्रेंड होता त्याच्यानुसार मतदान 50%च्या आसपास जर का झालं तर अँटी इन्कम्पन्सी फॅक्टर जो असतो किंवा सत्ताधाऱ्यांच्या विरोधातलं मत जे असतं ते इतकं मोठ्या प्रमाणात जे आहे ते मतपेटीमध्ये दिसून आलं नाही अशी भूमिका असते. मात्र 60%च्या आसपास मतदान झालं तर अँटी इन्कम्पन्सी फॅक्टर जो आहे तो क्लिक झाला किंवा मोठ्या प्रमाणात दिसून आला आणि विरोधात मतं सत्ताधाऱ्यांच्या केली असा एक ट्रेंड मानला जातो. मात्र या निवडणुकीचा अंडरकरंट जो आहे तो प्रसन्न, फील्डवरती आपण सगळे काम करतोय, फील्डमध्ये हा अंडरकरंट सध्या समजणं थोडंसं कठीण जातंय की नक्की काय होणार आहे. कारण समीकरण वेगळी, गेल्या वेळेला एक पक्ष, दोन पक्ष होते, त्याचे 4 पक्ष झालेले आहेत. भाजपा वेगळी भूमिका घेऊन आहे, मनसेसारखा पक्ष भाजपासोबत महायुतीत जोडलेला आहे. त्यामुळे समीकरण ही 1+1=2 नाही तर 1+1=4 सुद्धा होत आहेत असं आपण म्हणू शकतो. पंकज, पण काही ठिकाणचे अंदाज थोडे स्पष्ट असू शकतात का? उदाहरणार्थ मुंबई उत्तर किंवा मुंबई उत्तर पूर्व, ईशान्य या ठिकाणच्या ज्या नेहमीच्या लढती होत्या त्या तशाच बघायला मिळत आहेत. मुंबई उत्तर मध्यमध्ये भाजपची जागा भाजपकडेच आहेत. तिकडे काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आहेत, पण त्यांच्या स्वतःचा हक्काचा मतदारसंघ, कारण अनेकदा काँग्रेसला तिथे यश मिळालेलं आहे. किंवा दक्षिण जसा आहे तो शिवसेनेकडेच आहे, काँग्रेसचा उलट नसल्यामुळे कदाचित फायदा आहे. तर अशा काही ऑब्व्हियस गणितांचे अर्थ काढता येतील का की अरविंद सावंतांच्या समोर काँग्रेस नसल्यामुळे त्यांना फायदा असेल का? वर्षा गायकवाड यांना थोडीशी अडचण असेल का? या बाबतीत काय आपण अंदाज बांधू शकतो? प्रसन्न, अगदी महत्त्वाचा मुद्दा आहे. अरविंद सावंत यांच्यापासून आपण सुरुवात केली तर अरविंद सावंत यांच्यासमोर काँग्रेसचा उमेदवार नाही आहे, तर काँग्रेस यावेळेला अरविंद सावंत यांच्यासोबत आहे. मात्र त्यांचा विरोधी उमेदवार जो आहे तो त्यांच्याच पक्षाचा वेगळा पूर्वीचा त्यांचा सहकारी, त्यांचा साथी, त्यांच्यासोबत असलेल्या पक्षाचा उमेदवार आता वेगळा झाला आहे आणि तो शिवसेना नावाच्या त्यांच्याच धनुष्यबाण चिन्हावरती उभा राहिला आहे. त्यामुळे हे समीकरण जे आहे ते गुंतागुंतीचं आहे प्रसन्न असं म्हणावं लागेल. कारण जर का काँग्रेसचा उमेदवार असता किंवा विरोधी पक्षाचा उमेदवार असतात तर ते क्लिअर कट समीकरण असतं. मात्र आता त्यांच्याच पासून वेगळ्या झालेल्या पक्षाचा त्यांच्याच जुना सहकारी त्यांच्या समोर आहे. त्यामुळे हे वेगळं समीकरण आहे. आपण ईशान्य मुंबई विषयी मगाशी मी पंकज थोडंसं थांबवतोय, आपण सविस्तर विश्लेषणासाठी पुन्हा एकदा येऊयात, पण आपल्याला पुढे जायचंय. मी पुन्हा थोड्या वेळानंतर आपल्याकडे येईन. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या विश्लेषणासाठी.